रहस्यमय वाडा. सत्यमंगल गाव तसं लहानसं होतं. पण या गावात एक अशी गोष्ट होती जी लोकांना फार घाबरवायची. ती म्हणजे जुन्या वाड्याची भूतकथा. हा वाडा गावाच्या वेशीवर जंगलाच्या काठावर होता. कोणीच तिथे जाण्याची हिंमत करायचं नाही. लोक म्हणायचे की त्या वाड्यात भूतांचा वास आहे. कधीकधी रात्री वाड्याच्या खिडक्यांमधून एक पिवळा उजेड दिसायचा, जो वाऱ्याबरोबर हलायचा आणि त्या वाड्याच्या जवळ गेलं की एक विचित्र थंडगार वाटायचं. एका रात्री गणेश आणि त्याचे मित्र निशांत, राधा आणि स्नेहा यांनी ठरवलं की त्या वाड्यात जाऊन सगळ्यांचं सत्य शोधायचं. गणेश हा साहसी मुलगा होता आणि त्याला नेहमीच अशा गोष्टींची आवड होती. त्याने मित्रांना म्हटलं, आपण त्या भूतकथेचं सत्य शोधायला हवं. लोकांनी सांगितलेल्या गोष्टींचा खरं तर काही अर्थ नसतो. रात्रीच्या अंधारात ते चौघे वाड्याच्या दिशेने निघाले. गणेशच्या हातात एक मोठी बॅटरी होती आणि निशांतने आपल्या कॅमेरा घेतला होता. ते वाड्याच्या प्रवेशद्वारावर आले तेव्हा तिथे एक मोठं लोखंडी गेट होतं, जे अर्धवट उघडं होतं. त्यांचं हृदय जोरात धडधडत होतं. पण त्यांनी धैर्य धरलं आणि वाड्यात प्रवेश केला. वाड्यातील वातावरण अतिशय भयानक होतं. प्रत्येक कोपऱ्यात जाळी आणि धुळीची चादर होती. एकीकडे जुने तुटलेले फर्निचर पडलं होतं आणि दुसरीकडे चित्र आणि आरसे होते, ज्यामध्ये त्यांच्या सावल्या दिसत होत्या. ते हळूहळू वाड्यात फिरायला लागले. तेव्हा अचानक एक आवाज आला, धाड. ते सगळे घाबरले आणि गणेशने बॅटरीचा प्रकाश तिकडे फिरवला. त्यांना तिथे एक विचित्र आकार दिसला, जो हलत होता. कोण आहे तिकडे? गणेश जोरात ओरडला, पण उत्तर काहीच आलं नाही. ते सावधपणे पुढे गेले आणि बघितलं की ती एक जुनी हलती खुर्ची होती, जी वाऱ्याने हलत होती. ते सगळे हसले, पण त्यांचं हसू लगेचच थांबलं जेव्हा त्यांना खुर्चीच्या मागे एक काळी सावली दिसली. गणेशनं जरा धैर्य धरून विचारलं, कोणी आहे का तिकडे? पण काहीच उत्तर आलं नाही. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात सगळं नीट पाहायला सुरुवात केली. ती काळी सावली तिथेच स्थिर होती. निशांतने हळूहळू कॅमेरा काढून शूटिंग काढायला सुरुवात केली. पण तेवढ्यात ती सावली हलली आणि अंधारात विरून गेली. राधा खूप घाबरली होती. आपण इथून निघून जाऊया, मला काहीच चांगलं वाटत नाहीये, ती घाबरून म्हणाली. गणेशने तिला धीर दिला. सगळं ठीक आहे, आपण फक्त भासमय गोष्टींचा सामना करतोय. पण मनात त्यालाही थोडा धक्का बसला होता. ते वाड्याच्या आतील खोलीमध्ये फिरायला लागले. तिथे एक जुने ग्रंथालय होते, जिथे अनेक पाण्यात भिजलेल्या आणि काळपटलेल्या पुस्तकांच्या पानांची सरसराट चालू होती. एक पुस्तक अचानक पडलं आणि सगळ्यांनी दचकून त्याकडे बघितलं. निशांतनं पुस्तक उचललं आणि बघितलं की ते पुस्तक एका अज्ञात भाषेत लिहिलं गेलं होतं. हे काय आहे? निशांतने विचारले. ही भाषा कुठली आहे? गणेशने पुस्तकाच्या पानांवर नजर टाकली आणि म्हणाला, माझ्या मते ही कोणीतरी प्राचीन काळातील मंत्रविद्या असावी. आपण ते जास्त वाचू नये. स्नेहा, जी आत्तापर्यंत शांत होती, ती अचानक ओरडली, माझ्या पाठीमागे काहीतरी आहे. त्यांनी सगळ्यांनी मागे पाहिलं आणि त्यांना एक उंच काळी आकृती दिसली, जिचे डोळे लाल होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. ती आकृती हळूहळू त्यांच्याजवळ येत होती. सगळ्यांनी एका आवाजात ओरडलं आणि वाड्याच्या बाहेर धाव सुटले. ते धावत धावत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले. त्यांनी गावाच्या चौकात थांबून एकमेकांकडे पाहिलं आणि निशांतने विचारले, आपण खरंच काहीतरी विचित्र अनुभवत आहोत का, की हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे? गणेशने उत्तर दिलं, हे खरंच होतं. आपण पुन्हा तिथे जाऊ नये. काहीतरी भयानक आहे त्या वाड्यात. राधा आणि स्नेहा यांनी गणेशच्या मताशी सहमती दर्शवली. ते सगळे आपल्या घरी गेले, पण त्या रात्री त्यांना झोप येत नव्हती. त्यांचे विचार सतत त्या काळ्या आकृतीभोवतीच फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशने ठरवलं की ते गावातील वृद्धांचा सल्ला घेईल. गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती वसंतराव यांच्याकडे तो गेला आणि त्यांना सगळं सांगितलं. वसंतराव गंभीर झाले आणि म्हणाले, त्या वाड्याची कथा फार जुनी आहे. त्या वाड्यात पूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो अंधकाराच्या शक्तीचा उपयोग करायचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा त्या वाड्यात अडकला, त्यामुळेच तिथे भूतांची छाया दिसते. गणेशने विचारलं, आम्ही काय करू शकतो? वसंतराव म्हणाले, तुम्ही त्या आत्म्याला शांती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या तांत्रिकाच्या जुन्या ग्रंथाचा उपयोग करावा लागेल. गणेशने आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की ते पुन्हा एकदा त्या वाड्यात जाऊन त्या आत्म्याला शांती देतील.
ते सगळे तयारी करून रात्रीच्या अंधारात पुन्हा वाड्याच्या दिशेने निघाले. त्यावेळी ते अधिक सावध होते आणि वसंतरावांनी दिलेल्या मंत्रांचा पाठ करत होते. त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि तांत्रिकाच्या जुन्या ग्रंथालयात गेले. तिथे त्यांनी त्या ग्रंथालयातील मंत्रांचा उपयोग करून त्या आत्म्याला शांत केली. त्या मंत्रांच्या प्रभावाने वाड्यातील वातावरण बदलले. काळ्या आकृतीचा आक्रोश ऐकू येत होता, पण हळूहळू तो आवाज शांतीत बदलला. अखेर त्या आत्म्याने शांती प्राप्त केली आणि वाडा पुन्हा एकदा शांत झाला. गणेश, निशांत, राधा आणि स्नेहा यांनी एक मोठा श्वास घेतला आणि वाड्यातून बाहेर आले. त्यांनी गावात येऊन सगळ्यांना सांगितलं की त्यांनी त्या आत्म्याला शांती दिली आहे. सत्यमंगल गाव पुन्हा एकदा सुरक्षित झालं होतं आणि तिथल्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं. ते चौघे आता खूप खुश होते. त्यांनी एक मोठं साहस पूर्ण केलं होतं आणि एकमेकांची दृढ मैत्री जोडली होती. त्यांनी ठरवलं की आता ते कधीही अशा भयानक जागी जाणार नाहीत.